तर मॅच ऑन या ठिकाणी होते. सोमजाई गुंडगे वर्सेस अभिद 11 अहमद. या तर पहिला चेंडू डिलिव्हर होईल. 7 वाजून 10 मिनिटं झालेत. हलक्या त्याने ग्लास केला. चेंडूला समोर क्षेत्ररक्षक आहे. एक धाव. एका धाव्याने आपण पाहतो अकाउंट ओपनिंग या ठिकाणी झाले. सातचा दुसरा चेंडू पॉवर प्लेचं पहिलं षटक. हलक्या त्याने ग्लास केले. पुन्हा एकदा लॉंग ऑन झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिडॉट डिझल मध्ये मेहराज आपण पाहतो चेंडूला या ठिकाणी फील्ड करतोय. आज खुशीची बात म्हणजे दामस संघ वाकस टुर्नामेंटमध्ये क्वालिफाय झालाय. अभिद 11 तोच संघ आपण पाहतोय. आज दिवसभर खेळत असताना चेहऱ्यावरती थकावट न घेताना आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित झालेत. साईड आपण पाहिलं गेल्या टार्गेट करण्याचा प्रयत्न आणि ते डायरेक्ट हिट. अफलातून आपण पाहतो क्षेत्ररक्षण या ठिकाणी फलंदाज बाद झाला. पहिला झटका भेटतो धावबाच्या स्वरूपात सोमजाई गुंडगे संघाला. समीर शिंदे बॅक टू पॅव्हलियन. थँक्यू मास्टर. चांगली सुरुवात आपण पाहतोय. अभिद 11 दामद संघाकडून 7चा सुंदर चेंडू तर झेल धरून ड्रॉप झाली होती शंकरला. पण या ठिकाणी माघारी परतावं लागलं समीर शिंदेला. वन डाऊनला पाहतो नवीन फलंदाज संकेत. गतवर्षी तुफान फॉर्ममध्ये होता. या वर्षी आपण पाहतोय पहिली रजनी या ठिकाणी खेळत असताना चांगला चेंडू आपण पाहतोय. हॅलो 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 हॅलो. आज दावत संघ या ठिकाणी क्वालिफाय होतोय. तर फरांजी नजे यांच्याकडून हायवे ब्रेक हॉटेलवरती संपूर्ण संघाला मेजवानी असणार आहे. फरांजी नजे यांच्याकडून पारितोषिक आलंय. आज दामत संघ इथे क्वालिफाय होतोय. तर हायवे ब्रेक हॉटेल्सला मेजवानी असणार आहे त्यांच्यासाठी. चांगला फटका संकेत मैदानावरती गेला. पहिला चौकार त्याच्या बॅटमधून जरूर आला. चांगली सुरुवात आपण या ठिकाणी पाहतोय. पहिलं षटक अजूनही प्रगतीपथावरती आहे. 5 चेंडू फेकले गेले. चांगली सुरुवात 7च्या माध्यमातून आपण पाहतोय. संकेत पुन्हा एकदा तयार होतो स्ट्राईकला. हलक्यात ग्लास केले. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न गल्ली आणि कव्हर पॉईंट मध्ये चेंडू काढला गेला. स्वीपर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. थांबणार नाही. आउटफिल्ड फास्ट चेंडू झाला फरार. रन्स मिळतील 4. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे आणि चौकारच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावरती. बघा पहिले 4 चेंडू फक्त 2 धावा होत्या. एक विकेट होतं आणि त्यानंतर लगातार 2 चौकार. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. 4 मिनिटांमध्ये पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट केले 7ने. अफलातून गोलंदाजी या स्पीडमध्ये राहिले तर जरूर वेळेत 4 षटकं पूर्ण करता येतील, कंप्लीट करता येतील त्यांना. या स्पर्धेचा विचार केला तर आत्तापर्यंत 27 6 या स्पर्धेमध्ये लागले गेलेले. अफलातून बॅटिंग पाहिली आपण कालच्या रात्रीमध्येही.
यानंतरची मॅच जय कोलमा माता शेलू विपक्ष जय गणेश पिंपलोली दोन्ही संघांनी तयार राहायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. इथून कोणालाही कॉल किंवा फोन केला जाणार नाही आहे. आपण इनिंग ब्रेकमध्ये या ठिकाणी उपस्थित व्हायचे. इथे शॉर्ट पिच चेंडू होता, पुल केला चेंडूला, सक्सेसफुल झालाय. हाय यूज ब्युटिफुल सिक्सर. या दरम्यान 6 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जातात. चांगली सुरुवात शंकरच्या बॅटमधून. सेकंड पॉवर प्ले आपण पाहतोय. अफजल गोलंदाजी मार्कवरती आला आणि दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती आपण षटकार पाहिला. बघा, नेक्स्ट मॅचचा टॉस इनिंग ब्रेकमध्ये केला जाईल. दोन संघ जर तिथे उपस्थित नसतील तर षटकं कमी केली जाईल आणि एखादा संघाचा कर्णधार त्या ठिकाणी उपस्थित आहेत, दुसऱ्या संघाचा कर्णधार त्या ठिकाणी उपस्थित झाला नाही तर जो उपस्थित संघ कर्णधार राहणार नाही त्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला फटका. वन बाउ चेंडू सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4. इथे आला आक्रमकतेचा नजारा दाखवणारा हा चौकार. जावेत होत भाईचं नाव गाजतंय कर्जत तालुक्यात बबलून. षटकारानंतर चौकार पाहिला गेला. शॉर्ट पिचचा भरपूर समाचार या ठिकाणी पाहतोय. थोडंसं रूम दिली होती, जागा दिली होती, योगेश सर पाहिला गेला, हातकोलीचा मोका दिला होता आणि तिथे चौकार अर्जित केला आहे शंकरने. थोडीशी चुकी झाली होती. समीर त्या ठिकाणी दोघांमध्ये ताळमेळ नसताना धावबाद झाला होता. डायरेक्ट हिट परफेक्ट झालं होतं त्या ठिकाणी. इथे तिसरा चेंडू. अफजल तय्यार. राऊंड उर्ध विकेट ओरपी चेंडू आपण पाहिला गेला. मेरज त्या ठिकाणी आहेत समोर. शाहिद, चांगलं क्षेत्ररक्षण शाहिदचं त्या ठिकाणी पाहतो आपण. सिंगल घेतली गेली. पहिल्या 3 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केल्यात अफजलने. धावसंख्या पहिल्या षटकात 10 होती. इथे 3 चेंडूमध्ये 11, 21 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. थंडीचा हंगामा. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. बॅटची कडा घेतली गेली. दूरवरचा चेंडू होता, त्याला कट करण्याचा प्रयत्न संकेत नाही केला गेला. चपराक पाण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली गेली एसटीच्या पाठीमागे. 7ची कोणतीही चुकी नाही. फलंदाज होतोय बाद. बॅट्समनसाठी असतील. 30 सेकंड होण्या अगोदर तुम्हाला आतमध्ये पोहोचायचं आहे. त्यासाठी हा काउंटडाऊन असेल. विकेट पडल्यानंतर डीजे मास्टर, विकेट पडल्यानंतर तुम्ही चौकार षटकारानंतर संगीत लावा, पण विकेट पडल्यानंतर हा काउंटडाऊन चालू करा. म्हणजे बॅट्समन जसं आपण क्षेत्ररक्षकांना या फिल्डिंग करणाऱ्या संघाला आपण 20 मिनटं देतोय, तसं यांच्यासाठी पण टाईम काउंटडाऊन असेल. आज वेल कोण घेणार नाही. 30 सेकंडच्या आतमध्ये तो खेळाडू आपण पाहतोय सर्कलमध्ये जाऊन पोहोचेल, म्हणजे ते तयारीत राहतील. चौथा चेंडू आपण पाहतो. विकेट टेकर चेंडू ठरला गेला. ब्रेक थ्रू पुन्हा एकदा मिळून दिलं. पहिला विकेट धावबादच्या स्वरूपात समीर शिंदे होता, तर संकेती बाद झाला. डावखुऱ्या त्याचा फलंदाज तनय आपण पाहतोय. चांगला फटका. डिबेक्सचा कव्हर रिझर्व्हमध्ये रूम बनवली, जागा बनवली. अफलातून फटका. या ठिकाणी पाहिलं रवींद्र जडेजाच्या स्टाईलने फटकेबाजी करतोय, त्या पद्धतीने चेंडू उचलला. डिबेक्सचा कव्हर रिझर्व्हमध्ये चेंडू धाडला. 6 धावेसाठी आला हा बेहतरीन षटकार.
धन्यवाद. 27 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती. 2 विकेटचं पतन. मागडे षटक आत्ता परत आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा चांगला फटका. शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. एक धाव पुन्हा दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न आणि इथे 2 धावा कंप्लीट या ठिकाणी होतात. षटक क्रमांक दुसरा पॉवर प्लेचं या ठिकाणी समाप्त झालंय आणि धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 29 या आकड्यावरती. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकात 10 होत्या आणि या षटकामध्ये पाहिल्या गेल्या 19 धावा खर्च झाल्यात. 29 धावा. पॉवर प्लेचे 2 षटक सध्या तरी महागडे सापडले गेले. जामत संघासाठी आत्तापर्यंत पाहिलं चांगली कामगिरी पाहिली होती. इथे गोलंदाजी मार्कवरती मुसेफ वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय. पहिलं 7चं षटक होतं. चांगली गोलंदाजी पाहिली 7 कडून. अफजल थोडासा महागडा सापडला गेला. 19 धावा खर्च केल्या. पाहूया मुसेफ कशा प्रकारे कामगिरी करणार. राईट हँड राऊंड द विकेट. वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. हलक्या हाताने कट केला चेंडू. भारताचा चेंडू होता कव्हर पॉईंट मध्ये. शतरक्षण त्या थोडंसं ढिला फील्ड करतोय. तिथे लेझी थ्रो आपण पाहायला गेला. 2 धावा या दरम्यान पूर्ण केलेल्या शंकरने. 2 धावेने स्कोर कार्ड पुन्हा एकदा अग्रेसर होईल. चांगली सुरुवात आत्तापर्यंत पाहिलं गेलं सोमजाई गुंडगे संघाकडून. मुसेफ पुन्हा एकदा दुसरा चेंडू राऊंड विकेट. कलेक्शनला चेंडू होता. बॅकवर्ड स्क्वेअर रिझनमध्ये शतरक्षक आहे अनस संघ कर्णधार आपण पाहतो. एक बॅकवर्ड स्क्वेअर रिझनमध्ये शतरक्षण करतोय. सिंगल आली. 33 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चांगली सुरुवात आपण पाहतोय. मुसेफनी चांगली गोलंदाजी केली. पहिला चेंडू जरूर स्क्वेअर आला. त्यानंतर दुहेरी आणि सिंगल. आत्तापर्यंत चांगली कामगिरी करतो आपल्या संघासाठी. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल या ठिकाणी केलं जात आहे. पहिली 2 षटकं आपण पाहतो थोडीशी महागडी होती. डावखुऱ्याचा फलंदाज तनय शेलार आपण पाहतो स्ट्राईकला जाऊन पोहोचलाय. ज्याच्या बॅटमधून षटकार चौकार पाहिला. चांगली सुरुवात तनयने या मैदानावरती केली. चांगला चेंडू समोर गेला. चांगल्या चेंडूला सन्मान देणं हेच तर खेळाडूचं खरं काम असतं. आणि इथे तनय चांगली कामगिरी करत असताना समोर चेंडू टाकला होता. उलट स्पॉट चेंडू होता. खालवर राहिला थोडा चेंडू. डॉट चेंडू आपण पाहतोय. तर आपण पाहतोय चांगला चेंडू आपण पाहतो. बॅक टू बॅक चांगले चेंडू आपण या ठिकाणी पाहायला गेले. लाईव्ह मॅच आपण पाहतो. घरबसल्या पाहू शकता. MTC लाईव्ह क्लिअरिटी आणि क्वालिटी या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. पुन्हा एकदा चांगला हात खोलण्याचा मौका देत नाहीये. इथे बरं चांगली कामगिरी आपण या ठिकाणी पाहिली गेली. धावसंख्या स्कोर कार्ड 34 या आकड्यावरती इथे कमबॅक करून दिला आपल्या संघासाठी. मुसेफने पहिले 2 षटकामध्ये 27 धावा 29 धावा होत्या. आणि तिथे पाहिलं गेलं आगीकूच होता सोमजाई गुंडगे संघ.
इथे आपण पाहतो पंच आमच्याकडे लक्ष वेधून घेतो. वाईट चेंडू एक्स्ट्रा धाव. 3 षटकानंतर थोडंसं पाण्याची सोय करायची मैदानात आपण. एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 35 धावा स्कोर कार्डवरती असतील. मुसेफचा पुढचा चेंडू. इथे चांगला फटका आपण पाहतो. शतरक्षक पोचला का त्या ठिकाणी. झेल ड्रॉप आपण पाहायला गेला. जीवदान दिलं शंकरला, जो मैदानात सध्या तरी बॅटिंगमधून अग्रेसर होतो आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 12च्या सरासरीने 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. प्रति षटक 12च्या सरासरीने 36 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. यानंतरची मॅच जय कोलमा माता शेलू विपक्ष जय गणेश तलवडे, जय गणेश पिंपलोली. दोन्ही संघाचे कॅप्टन, पिंपलोली संघाचा कर्णधार आणि शेलू संघाचा कर्णधार वेल घेऊ नका. आपल्याच इनिंग ब्रेकला या ठिकाणी टॉससाठी उपस्थित व्हायचे. दिलाचे दिलदार आहेत पक्के, दामत गावाचे हुकमाचे एक्के. दिलाचे दिलदार आहेत पक्के, दामत गावाचे हुकमाचे एक्के. दम आहे त्यांच्या नावात, दम आहे त्यांच्या नावात. जावेद खोत भाईचं नाव गाजतंय कर्जत तालुक्यात. बबलून जय भाईचं नाव गाजतंय या पंचक्रोशीत. या पंचक्रोशीत नाव गाजते कर्जत तालुक्यात. या पंचक्रोशीत नाव गाजते कर्जत तालुक्यात. थँक्यू मास्टर. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12च्या सरासरीने 36 धावा स्कोर कार्डवरती आहेत. वैयक्तिक दुसरं ज्याने पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकलं होतं 7, वैयक्तिक दुसरा षटक आणि सांघिक चौथं षटक घेऊन मैदानात रवाना झाला आहे. दामतगाव एंडकडून गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो आहे. पहिला चेंडू असेल शंकरसाठी. इथे दूरवर चेंडू होता. इथल्याच्या दूरवर चेंडू आपण पाहायला गेला. पंच फिरोज सर आणि राजेश सर त्या ठिकाणी सज्ज झालेले आहेत. आज कॉम्बॉक्समध्ये योगेशजी ढोले आणि नितीशजी तरे यांचा आवाज तुम्ही ऐकणार. एक नवीन समालोचक म्हणून योगेशजी यांच्यासोबत नितीशजी तरे असतील. चांगला चेंडू. पहिला चेंडू खराब होता, त्यानंतर लाईन आणि लेनमध्ये थोडासा बदल घेतला गेला. दूरवर ठेवतो, फलंदाजापासून दूरवर ठेवला गेला. रूम देत नाही आहे, जागा बनवून देत नाही आहे. शंकरची कोणत्याही पायाची मोमेंट नव्हती. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू आला. 37 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 7 तयार. इथे ओरपी चेंडू लॉंग ऑफ फ्रीजरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल 14 आपण पाहतो त्या ठिकाणी. सिंगलने स्कोर कार्ड 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. 2 चेंडू आतापर्यंत सुंदर फेकले गेलेत. सातण्या राऊंड विकेट येतो साधा. थोडंसं डावकर आता फलंदाज आहे, त्याच्यासाठी आपण पाहतो राऊंड विकेट गोलंदाजी करणार. चार षटकं 20 मिनिटामध्ये कंप्लीट करायचं. जो वेळ आहे तुमच्याकडे तो वेळ, त्या वेळेमध्येच तुम्हाला ती 4 षटकं पूर्ण करायची आहेत. पुन्हा एकदा पिंपलोली आणि शेलू दोन्ही संघाचे कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये आपण या ठिकाणी टॉससाठी उपस्थित व्हायचे. इथे उर्फी चेंडू समोर उडवला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद. मैच्या पारीचा अंत होतोय. झटका क्रमांक 3 दिला गेला आहे. तो सोमजाई गुणगे संघाला. नवीन फलंदाज आकाश अर्थात बाबू धुरी मैदानावरती रवाना झालाय. एक चांगली सुरुवात करत असताना 7 आपल्या संघाला पुन्हा एकदा कमबॅक. मुसेफने चांगली गोलंदाजी केली. संघासाठी फक्त आपण पाहायला गेले 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर 7 गोलंदाजी मार्कवरती आलाय. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू स्वेअर होता, त्यानंतर डॉट चेंडू फेकला. सिंगल रोटेट झाली आणि इथे आपण पाहतो विकेटचं पतन पाहिलं गेलं आहे. तन्मय शिलर माघारी परतलाय. तनयला माघारी परतवलं. नवीन फलंदाज आकाश.
वाईट अँड बोल्ड आपण पाहतोय. मॅचची एनर्जी घेतलेली आहे. स्टीवरती चेंडू आदलला, फलंदाज बाद. आणखीन एक विकेट. चांगला चेंडू 7चा बॅक टू बॅक विकेट. 2 फलंदाज लगातार आणि सलगच्या 3ऱ्या विकेटवरती आपण पाहतोय तयार होतोय फलंदाज. नवीन फलंदाज अनिकेत मोरेला आपण पाहतोय. शंकर काहीसा त्याला सूचना देत असताना चांगली गोलंदाजी आहे. 7 अफलातून कामगिरी करतो. आज दिवसभर सलगच्या मॅन ऑफ द मॅच पुरस्कार त्यांनी प्राप्त केलेत. रुकावट नाही केल्यामध्ये सातत्य राखलं गेलंय. डेला पूर्ण खेळले. आज 3 मॅच डेला खेळले गेलेत. वाकतचा डेच्या स्पर्धेचा पहिला दिवस गाजवला. 38 धावा, 4 चेंडू झालेत. वाईट चेंडू, 5 चेंडू झालेत आणि हा वाईटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा खराब चेंडू, स्वेर मारा या ठिकाणी आपण पाहतोय. उर्फी चेंडू आहे. बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. छत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. तिथे सगळ्या कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद आणि घेतलाही माघारी परतावा लागेल. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 40 धावा स्कोर कार्ड वरती. 10च्या सरासरीने धावा आपण पाहतोय. जी सुरुवात केली होती 10च्या सरासरीने ती मध्यंतरामध्ये आगेकूच झाली होती. दुसऱ्या षटकामध्ये, 3ऱ्या षटकामध्ये कमबॅक करून दिलं मुसेबने आणि 4थ्या षटकामध्ये त्याला 7 चढवला, कलच चढवला. तो म्हणजे 7ने. अफलातून कामगिरी. आपण 7चा विचार केला. 7ने 2 षटकं फेकले गेलेत आणि या 2 षटकामध्ये 7ने फक्त 14 धावा खर्च केल्यात आणि 3 विकेट प्राप्त केल्यात. 19 धावा आपण पाहतोय ज्या खर्च केल्या होत्या. अफजलने 7 धावा खर्च केल्या. मुसेबने एक चांगली गोलंदाजी आपण म्हटली जाईल. मुसेब आणि 7 कडून दोघांनी 7च्या सरासरीने आपण पाहतोय धावसंख्या खर्च केली. शेवटचा अंतिम षटक. पुन्हा एकदा विनंती केली जाते शेलू संघ आणि त्यांच्या सोबत आपण पाहतोय पिंपलोली संघ. आपण इनिंग ब्रेकमध्ये सेकंड इनिंगला पहिला चेंडू पडण्यापूर्वी आपल्याला या ठिकाणी टॉससाठी उपस्थित व्हायचे. कारण आयोजन कडक आहे, कारवाई बेधडक आहे. आपण पाहिले गेल्यात पहिल्या 3ही रात्र पॅनल्टी भेटले सर्वांना. एक धाव बाईची या ठिकाणी आपण पाहतोय. शेवटचं अंतिम षटक. सकलेन लिटिल मास्टर धावत टीमचा आपण पाहतोय या ठिकाणी सज्ज झालाय. अतुल नवले आपण पाहतो स्ट्राईकला डॉट चेंडू या ठिकाणी केला गेलाय. पहिला चेंडू आपण पाहिला गेला. 1 धाव या ठिकाणी.
तर पहिल्याच रनला रनआउट आहे. ओके, रिप्ले आपण पाहू शकता स्क्रीनवरती. तो रिप्ले त्या ठिकाणी आपण MTC लाईव्हच्या माध्यमातून दाखवण्यात आलेला आहे. क्रीजच्या बाहेर बॅट होती त्या अगोदर आपण पाहिलेलो, बेल्स डाऊन होत्या. अतुल नवले त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न जरूर करत होते. पन्नास धावा स्कोर कार्डवरती आहेत, 51 धावांचं लक्ष. मी वसीम बाबा आज बाबा सरकार यांना विनंती करतोय या आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी करूया. टेल या ठिकाणी प्राप्त केलं आहे. जय कुलमा माता शेलू संघ टॉस या ठिकाणी जिंकला आहे आणि त्यांचा डिसिजन आणि दोन्ही संघाचे कॅप्टन आपण मॅच सुरू होण्यापूर्वी आयोजकांशी संपर्क साधा. शतरक्षण असेल, जय गणेश पिंपलोली संघ आपली बॅटिंग असेल. नागेशजी मसने सर त्यांच्या माध्यमातून बॅनर्स आपण पाहतोय, ते बॅनर्स ज्यांच्या माध्यमातून प्रिंट आउट करण्यात आलेत ते नागेश सर मसने या ठिकाणी आहेत. त्यांच्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया. बघा वेलेत सामने झाले का, वेलेत आपण सर्व काही उरकलं जात आहे आणि टॉस वेलेत झाला आहे. फक्त मॅच सुरू होण्यापूर्वी आपण आयोजक कमिटी संपर्क साधा. 51 धावांचं लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे होईल हे ऐकूया. आवाज योगेश ढोले सरांचा. हॅलो चेक. सर्वांचं सहर्ष स्वागत. जावाबाई चषक 2025 या स्पर्धेचं दुसरं पर्व आपण पाहताय. रजनी स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण पाहताय. जावाबाई चषक गतवर्षी या स्पर्धेचं नाव आपण पाहताय A1 जोडी चषक होतं आणि यावर्षी आपण पाहताय जावाबाई चषक या नावानं ही स्पर्धा आपल्या समोर येते आहे. सन्माननीय संतोषदादा हिसलके या ठिकाणी उपस्थित झालेत. साहेबांना विनंती आहे की या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. जाबाबाई चषक 2025 मध्ये फार चांगली स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण पाहताय. जाबाबाई चषकाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या भेटीस आली आहे. चौथी रात्र आहे या स्पर्धेची आज आपण पाहताय आणि या चौथ्या रात्रीमध्ये जर पाहायला गेलं तर ही पहिली मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे आणि
मॅचला सुरुवात झाली आहे. अगदी आपण पाहता इथून टार्गेट आहे ते आबिद 11 दामट टीमच्या अगेन्स्ट आपण पाहताय. एक्कावन्न धावसंख्येचं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. पहिल्याच बॉलवरती आपण पाहताय अफजल खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. सौथ ओ बॅटची अगदी आपण पाहताय या ठिकाणी कॉन्टॅक्ट झालाय की नाही आता पंच इथून सांगतायत आणि इथून मात्र हा डॉट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती अफजल बाद झाला. अफजल टीवाले परतल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्याच क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी आपण पाहतोय सौद हा फलंदाज दाखल झाला. दरम्यान एक प्राईज आलाय या स्पर्धेमध्ये आणि ते प्राईज खऱ्या अर्थानं फायनलच्या दिवसामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. स्वर्गीय मधुकर पदू भोईर यांच्या स्मरणार्थ सन्माननीय संतोष भाऊ इसालके यांच्याकडून फायनलच्या रात्रीमध्ये जो आयवा कॅच पकडेल त्यासाठी एक कूलर असेल. ओ इथं मिस टायमिंग राहिला. बॉल बराच काल हवेमध्ये फील्डर आहेत पाठीमागे गेले. दो कॅच कंप्लीट केली आहे बाबू दुरी त्या ठिकाणी. व्हॉट अ कॅच. Thirty, 29, 28. डीजे साहिल फलंदाज 30 या सर्कलच्या आतमध्ये ज्यावेळेला एंटर होईल त्यावेळी तुम्ही अलार्म बंद करू शकता. तो तेवढाच टायमर आहे 30 सेकंद डगआउट पासून 30 या सर्कलच्या आतमध्ये जाण्यासाठी. फलंदाज पोहोचला.
षटकार आला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22 वरती ऑन साइडला आडवा बाटनं प्रहार चढवला डीप मध्ये बॉल चालला फिल्डर आलेत वेगाना फेकी देखील अचूक झाले चान्स बनला ओव्हर अँड आउट 7 सिद्दीकी नाराज आहे स्वतःवरती त्याची विकेट मौल्यवान विकेट आहे आबिद 11 दामट टीम साठी तो इथून परत त्यांना पाहायला मिळतोय धक्का लागलाय आबिद 11 दामट टीमला हा तिसरा 23 वरती 3 सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय आबिद 11 टीम 51 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आणखीन एक विकेट आली रनआउटच्या स्वरूपामध्ये 23 धावा धावफलकामध्ये 51चा पाठलाग करायचा आहे 5 षटकांची मॅच आहे दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे ही घाई खऱ्या अर्थ ओ फटका चांगला खेळला वॅकंड एरिया शोधले बॉल सीमा रेषेच्या पलीकडे लॉंग लेगला क्लिअर केलाय 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार संघ जर का इथून क्वालिफाय होत आहे तर हायवे ब्रेक या हॉटेलला मोठी मेजवानी असेल आबिद 11 दामट टीमसाठी सन्माननीय फरानजी नजे यांच्या माध्यमातून ती मेजवानी असेल संपूर्ण टीमसाठी टीम मेंटॉर टीमचे कोच टीमचे फिजिओ सगळे असतील त्याच्यामध्ये सगळ्यांसाठी ती पार्टी असेल परंतु आबिद 11 टीमला या ठिकाणी क्वालिफाय व्हावं लागेल धावसंख्या जाऊन पोहोचली ती अगदी आपण पाहतोय 27 वरती एकटा आबिद खोत इथून नडतोय सोमजा 11 गुणगे टीमच्या विरोधामध्ये आपण पाहताय एकटा आबिद खोत नाही तर धाबा कुठल्यात धाबा ठोकल्यात 7 देखील बाद झाला आता अनस इंजिनियर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला बॅटिंग करण्यासाठी आपण पाहताय 5व्या क्रमांकावरती मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय पुनश्च एकदा सेकंड स्पेल मध्ये आदर्श आलाय गोलंदाजी मार्कवरती आदर्श मोहिते आपण पाहताय गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय हो हलक्या हातानं चान्स बनला होता एका हातानं कॅच घेण्याचा प्रयत्न एफर्ट चांगले होते बॉलला कॅरी करणं जमलं नसेल तरी देखील मात्र धाबा नक्कीच वाचवल्यात कॅच जरूर ड्रॉप झालाय परंतु त्यांच्यापासून भरपूर दूर होता एक हात पुढे गेला आणि तिथून बॉलला थोडंसं स्टॉप केला बॉलची गती कमी केली आणि तिथून मात्र एकच धाव आली आहे परंतु एक धाव देखील महत्त्वाची असेल आबिद 11 दामट टीमसाठी कारण की आबिद स्ट्रायकिंग एंडवरती आला आणि तेच हवं आहे आबिद 11 टीमला धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 28 हो फुलालेंचा बॉल परफेक्ट ब्लॉक होलमध्ये टाकला आहे डीपमध्ये बॉल चाललाय त्या ठिकाणी आपण पाहतोय संकेत चांगली फेडिंग फेकी देखील अचूक झाली आहे आणि तिथून आपण जर पाहायला गेलं तर एक सिंगलच आली 29 धावा संयम दाखवला जातो आता खऱ्या अर्थानं जर पाहिलं अजमलजी तांबोली साहेब या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया जाबाबाई चषक 2025 मध्ये येणाऱ्या सर्व मान्यवरांचं या व्यासपीठावरती सन्मान केला जातो मानाची अभिमानाची आणि सन्मानाची ही ट्रॉफी आपण पाहताय जाबाबाई चषक ओ फटका चांगला आहे गॅप मध्ये फिल्डर आहेत पकडलाय बॉल प्रणय त्या ठिकाणी आपण पाहताय प्रणय तोरणे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले फेडिंग करत असताना डीप मध्ये चांगली फेडिंग पाहायला मिळाली आहे एकच धावेतून आपल्याला पाहायला मिळते एका धाब्यानं धावफलक पुनश्च एकदा पुढे जाईल जाऊन पोहोचते 30 वरती तिसरं षटक प्रगतीपथावरती 15 बॉल अजून 21 धावसंख्येची आवश्यकता आहे आदर्श मोहितेचा नेक्स्ट बॉल हो वेगाने टाकलाय बॅक टू द बॉलर थोडासा त्यांच्या बाजूनच गेलाय परंतु फिल्डिंग आहे लॉंग ऑफ मध्ये त्या ठिकाणी आपण पाहताय गणेश एकच धावेतून पाहायला मिळतीये जबरदस्त मॅच हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय ही मॅच
शेवटच्या ओव्हरपर्यंत जाईल यात शंका नाही आहे, कारण की या टीमकडे देखील तेवढा कॅलिबरचे आणि तेवढ्या कॅपॅसिटीचे बॉलर आहेत, हे देखील तितकंच खरं आहे. आदर्श मोहितेचा नेक्स्ट बॉल. हो पुन्हा एकदा फुल लेन मध्ये टाकला होता, डायरेक्ट हिटची संधी, बॉल हातातून निसटला. चान्स बनला होता आणखीन एक रनआउटचा, परंतु बॉल हातामध्ये आलाच नाहीये. तिथून मात्र आणखीन एक सिंगल पाहायला मिळतीये. 32 धावफलकावरती पाहायला मिळतात. कौतुक करायला हवं आदर्श मोहितेचं, ज्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं आकाश दोरीवरती तुटून पडला होता अबित खोत, आणि त्यानंतर मात्र आदर्श मोहितेनं पूर्णपणे थांबवलंय. 5 बॉलमध्ये 5 सिंगल आल्यात. इतकी चांगली गोलंदाजी आदर्श मोहितेची पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा आबिद खोत ऑन स्ट्राईक आहे. हो फुलटॉसच टाकलाय समोरच्या दिशेनं, फटका फसलाय, मिस टायमिंग, पकडले कॅच. हो आबिद खोत आउट. कहाणी में ट्विस्ट, मोठी विकेट, मोठा मासा घालायला लागलाय. सापडलाय आबिद खोत आदर्श मोहितेच्या फुल टॉस वरती, लॉंग ऑफला पकडले कॅच. कहाणी में आलाय ट्विस्ट. आता कोणता फलंदाज येईल मैदानाच्या आतमध्ये हे पाहावं लागेल. त्यासाठी मात्र आता आबिद खोतला आता प्लॅनिंग करावी लागेल, कारण की एकटा लढत होता, एकटा टायगर मैदानाच्या आतमध्ये झुंज देत होता. लवकर बाद झाला होता अफजल, त्यानंतर मात्र सौद, त्यानंतर सात, आणि तो मात्र लढत होता. परंतु ती लढाई आता इथून समाप्त झाली की काय असंच वाटू लागलंय, कारण की 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावरती पाहायला मिळतात 32. 32 धाव फलकावरती आहेत. अजूनही येणारे बॉल शिल्लक आहेत 12, आणि 12 बॉलमध्ये धावा बनवायचे 19. 12 बॉल 19 धावसंख्येची गरज. 1 बॉल आणि 1 धावसंख्येची आवश्यकता असताना ज्या गोलंदाजाने ती मॅच आपल्या टीमकडे बनवली होती, तो संकेत गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. वर्णाई चषक वर्णे यांच्या विद्यमानानं खऱ्या अर्थानं ती स्पर्धा डेच्या स्वरूपामध्ये, त्या स्पर्धेमध्ये सांडशी टीमसाठी खऱ्या अर्थानं सांडशी टीमच्या विपक्षामध्ये 1 बॉलमध्ये 1 धाव बनवून दिली नव्हती. तो संकेत गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय 4थ्या षटकामध्ये. 4थं षटक, आता जबाबदारी तर या षटकावरती देखील असेल. आपण नेहमी खऱ्या अर्थानं आपण पाहत असतो की शेवटचं षटक हे जबाबदारीचं आहे, ते महत्त्वाचं आहे. परंतु त्याच्या अगोदरचं जे षटक आहे ना, ते फार निर्णायक षटक आहे, कारण की या षटकामध्ये जर का धावा आल्या तर मग शेवटच्या षटकामध्ये राहील काय. परंतु हे षटक जर का चांगलं आलं तर मग शेवटच्या षटकामध्ये सगळं काही पाहायला मिळेल. येणारे 12 बॉल आणि बनवायचं आहेत 19 धावा. समोर आपण पाहताय अनस इंजिनियर. अनस इंजिनियर सॅकिंग एंड वरती रनअप मध्ये आला वेते. हो जल्लोष जल्लोष मैदानाच्या चारी बाजूने पाहायला मिळतोय, कारण की मार्च देखील तशीच मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. अगदी डगआउट मधून आवाज येतोय, त्यानंतर अगदी स्टँड मधून आवाज येतोय. संकेतचा बॉल अनससाठी. ओ फुलर यांचा बॉल हवेमध्ये, मिस टायमिंग, फिल्डर पोहोचतील का नाही आहेत. फिल्डर वेकंड एरिया शोधली आहे. दुसरीचा प्रयत्न हो कम्प्लीटच झाली आहे. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. काय धावलेत दोन्ही बॅटर विकेट वरती, चित्यासारखे धावलेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं, आणि आता या 2 धावेनं धावफलक जाऊन पोहोचतोय. ते अगदी आपण पाहताय 34. 34 धावफलकावरती. हालचाल तर प्रत्येक बॉलवरती पाहायला मिळेल. आता वार झालाय, पलट वार तर होणारच अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये. संकेतचा बॉल आनससाठी. हो इथे आपण पाहत्या लिडिंग एज लागले. बॉल बराचसा हवेमध्ये, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पकडली कॅच. आणखीन एक विकेट आबिद 11 दामट टीमची. आनस इंजिनियर OUT आउट. डीजे पंचांकडे दाद मागितली जाते. पंच सांगतात ओ डॉट बॉलच आहे. चांगली बॉलिंग करतोय आता. एक सेट फलंदाज बाद झाल्यानंतर जो काही गोलंदाजाचा कॉन्फिडन्स असतो ना, तो अगदी
डबल होतो आणि तिथून अगदी फ्री माइंडने गोलंदाजी केली जाते आणि ती फ्री माइंडने आता गोलंदाजी केली जाते आहे गोलंदाज संकेतकडून. परंतु सकलेन देखील चांगला बॅटर आहे, हे देखील तितकंच खरं आहे. बरोबर अगदी आपण पाहताय डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल आलाय. शंकर पारधी त्या ठिकाणी पाहायला मिळतात. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करू द्यायचंच नाहीये. इतक्या वेगानं फेकी केली आणि तिथून मात्र सिंगलच आली आहे. सिंगल आल्यानंतर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल ते 35. येणारे बॉल शिल्लक आहेत ते 8. धावा बनवायचे त्या 16. 8 बॉल 16 धावसंख्येची आवश्यकता. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम, त्याच्यामुळे कंपल्सरी बनवाव्यास लागतील. रियान पटेलचा फटका, रियान पटेलचा फटका, 440 ओव्हरचा झटका दिलाय सोमजाई गुंडगे टीमला. ठोकलाय आईन मोक्याच्या वेळी धोक्याची घंटा निर्माण करणारा हा षटकार. जबरदस्त बॅटिंग. मी म्हटलं होतं 9 सेकंडवरती रियान आहे, त्याने याच मैदानावरती रेकॉर्ड्स बनवलेत. तो जसा स्ट्राईक वरती आला त्याच्या बॅटमधून षटकार आला आणि आता मात्र समीकरण बदलत आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 7. धावा बनवायचे 10. हायवे ब्रेक हॉटेलमध्ये पार्टी असेल फरहान भाई नजे यांच्याकडून जर का टीम क्वालिफाय झाली. समी नजे यांच्याकडून एक षटकार आला रियांच्या बॅटमधून तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. 500 नाही तर 5000 लावण्या इतकी मॅच रंगातर अवस्थेमध्ये पाहायला मिळतीये. मॅच जिंकायची आहे, त्यासाठी मात्र आता सर्व काही दोन्ही टीम आता इथून प्रयत्न करतायत. कोणता संघ विजय जल्लोष करेल. कमी गतीनं टाकलाय, फिंगर रोल केले. पंचांचं बोटा. फलंदाज रियान. टी फॉर टॅक. जास्त प्रत्युत्तर पाठवलंय परत. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी, असंच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. काय मॅच चालू आहे आज. चौथी रात्र जाबाबाई चषक 2025 ची आणि पहिल्याच मॅच मध्ये 29. इतके पलटवार पाहायला मिळतात. जबरदस्त मॅच. मध्ये बॅटिंगला गेलाय की काय. गणेश. पहिलाच बॉल फुल टॉस आणि पंचांनी ते लगेच नोचा इशारा दिलाय. नो कॉल केलाय पंचांनी आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमचा DRSचा वापर आहे. रिव्ह्यू या ठिकाणी यूज केला जातोय आणि आता मात्र चेक केला जाईल टेक्निकल रूम मधून. MTC लाईव्हची टीम या ठिकाणी कार्यरत आहे. आमचे कुणाल मात्रे सर त्या ठिकाणी आपण पाहताय, चेक करतायत. संदीप गायकवाड सर आपण पाहताय, तिसरे पंचांची काम मैदानाच्या आतमध्ये पार पाडतायत. त्यांच्या माध्यमातून आता चेक केलं जात आहे. विविध अँगलनं चेक केलं जाईल. इट्स अ नो बॉल. भरपूर हाईट आहे बॉल मध्ये, अगदी कमरेपेक्षा देखील उंच आहे आणि पंचांनी लगेच इथे नो बॉल सिग्नल दिला आणि आता मात्र 1+1 2 धावा धावफलकामध्ये ऍड होतील आणि 2 धावा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 43. आता येणारे बॉल 6 आणि धावा बनवायचे त्या 8. 6 बॉल 8 धावसंख्येची गरज. फ्रीडचा बॉल, मोठा फटका तर खेळलाय. फिल्डर आहेत, कॅच पकडली आहे. सेकंडचा कॉल कंप्लीट झालाय, कारण की बॉल इतका उंच हवेमध्ये गेला होता. तेवढा समय तेवढा वेळ त्या दोन्ही बॅटरकडे होताच. तिथून 2 धावा मिळतील. 2 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय 45. येणारे बॉल आहेत ते 5. धावा बनवायचे आहेत त्या 6.
5 बॉल मध्ये 6 धावा. काय मॅच पाहायला मिळतीये. जाबाबाई चषक 2025 मधली पहिलीच मॅच. आज खऱ्या अर्थानं पैसा वसूल मॅच पाहायला मिळाली आहे. हो फटका चांगलाय. गॅप शोधले का. संकेतनं चुकी केली आहे. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. मोहितच्या बॅट मधून आलाय चौकार. जबरदस्त होता. एका हाताने बॉलला आतमध्ये ढकलायचं होतं परंतु ते ढकलता आलंच नाहीये आणि बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे दाखल झाला. दोन्ही टीम नेक्स्ट मॅच साठी रेडी राहा. परंतु पिंपलोली संघ आपला संघ नायक आपण आयोजकांशी संपर्क साधायचा. येणारे बॉल शिल्लक आहेत ते 4. दाबा बनवायचे त्या 2. तुम्ही पाहू शकता गेले 4 रात्रींमध्ये म्हणजे आधी 3 रात्री आणि आजची 4थी रात्रीला सुरुवात झाली आहे आणि MTC लाईव्हच्या माध्यमातून 2,10,000 व्ह्यूअर्स खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. इतकी प्रसिद्धी या स्पर्धेने गाठली आहे. ओ फटका. विनिंग षटकार. आपल्या अनोख्या स्टाईलनं मॅच फिनिश केली आहे. मोईजनं ठोकलाय षटकार. कॉंग्रॅच्युलेशन टीम आबिद 11 दामत. हार्डक सोमजाई गुंडगे. चला मैदान खाली करा. दामतकर मैदान खाली करा. आपल्याला रिक्वेस्ट आहे जे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये आलेत तुम्ही बाहेर व्हा. खेळाडूंना त्या ठिकाणी हास्य आंदोलन करू द्या. चला बाकीच्यांनी सगळ्यांनी बाहेर चला. आताचे फर्स्ट राऊंड आहे. चला लगेच बाहेर या. बाकी सर्वांनी मैदान खाली करा. सेकंड मॅच या ठिकाणी आपण पाहताय चालू होतंय.